सोलापूरची झाली आहे की महिलांना आम्हाला रस्त्याच्या खड्ड्यात बसायला लागायला लागले। हे जे अधिकारी लोक किंवा काय ते निधी येते त्याची नुसती पोस्टरबाजी करताय का तुम्ही? आणि या खड्ड्यांचं रस्ते बघा, हे खड्ड्यातनं म्हणजे खड्डे आहेत का रस्ते हे काही समजत नाहीये। महिला म्हणा किंवा लहान मुलांना महिला घेऊन जात असतात, वृद्ध असतात, त्यांच्या हाडांचे त्या अक्षरशः खिळखिळी झालेले आहेत आणि किती ॲक्सिडेंट झालेत। आता यापुढे पावसाळा येणार, ते खड्डे सगळे भरले जाणार, त्यावेळी तर हा खड्डा दिसणारच नाहीये। आणि त्यासाठी सर्वांसाठी आम्ही सगळेजण, महिला आघाडी म्हणा किंवा शिवसेना, आम्ही सर्वजण खड्ड्यांमध्ये बसून हे आंदोलन केलेले आहे। लवकरात लवकर देवाचरणी आमची प्रार्थना आहे की महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांचे डोळे उघडू देत लवकर आणि आमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे, हीच एवढी अपेक्षा। रस्ते जे इथे केलेले इतके खड्डे झालेत की ते पुन्हा मोजता येण्यासाठी खड्डे, रस्ता तर नाहीच आहे, खड्डेच जास्त। त्यामुळे काय झाले, सगळ्यांना कमरेचे मणक्याचे प्रॉब्लेम चालू झाले बायकांना आणि इतकं पोल्युशन वाढले, त्या पोल्युशनमुळे सगळेजण आजारी पडायला लागले। हे आंदोलनाला लवकरात लवकर यशस्वी व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर नाही झालं तर आम्ही काय करायचं ते करणार आहे। निधी वगैरे एवढा येतो, एवढा तेवढा येतो, का कुठे जातो हा निधी? तुम्ही का असं गटर रस्ते नाही, का ते रस्ते करत नाही? त्यासाठी आम्ही आंदोलन करतो।